आज आपण करणार आहोत साधनाज फूड या चॅनलवरती क्रिस्पी पनीर पकोडे। अगदी चवदार, चविष्ट आणि खुसखुशीत, अगदी या पद्धतीने केल्यानंतर सगळ्यांना आवडीने खाता येतील असे। चला तर पाहूया आता। नमस्कार मंडळी, साधनाज फूड या चॅनलवरती आज आपण करणार आहोत पकोडे, पनीरचे क्रिस्पी पकोडे। चला तर पाहूया आता कसे करायचे ते। आता आपण पनीरचे क्रिस्पी पकोडे करणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण हे पनीरचे असे क्यूब्स करून घेतले आहेत। आता या क्यूब्सला आपण थोडंसं मॅरिनेशन करणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत। तेल घातल्यानंतर थोडंसं आपण यामध्ये लाल मिरची पावडर घालूया, तसेच चवीनुसार मीठ घालूया त्याला थोडंसं। आता हे मॅरिनेशन केलेलं आहे ते आपण छान एकजीव करून घेऊया। आता या पनीरच्या तुकड्यांना छान आपला मसाला आणि मीठ वगैरे छान लागलं आहे। तसेच आता आपण गॅसवरती एक भांडं ठेवूया आणि त्यामध्ये आपण ते फ्राय करून घेऊया। मॅरिनेशन करून आपण बाजूला ठेवलं आहे। आता आपल्या या पकोड्यांसाठी आपण एक बॅटर तयार करणार आहोत। तर कसं करायचं ते पाहूया आता। सर्वप्रथम आपण हे बेसनचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी। तसेच हे तांदळाचं पीठ आहे, जेणेकरून आपले पकोडे एकदम क्रिस्पी होतील, अर्धी वाटी। तसेच आता आपण यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घालणार आहोत, 1 चमचा। आता यामध्ये आपण थोडंसं लाल मिरची पावडर घालूया। आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालूया, अगदी किंचितशी घालायची आहे। तसेच यामध्ये आता आपण थोडंसं खाण्याचा सोडा घालूया, अर्धा चमचा। आता या सगळ्या बॅटरमध्ये आपण पाणी घालूया आणि हे बॅटर भिजवून थोडा वेळ रेस्ट करून घेऊया। जसं ज्या पद्धतीने पाणी लागेल त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालूया। बॅटर एकदम खूप पातळही करायचं नाहीये आणि एकदम घट्टही करायचं नाहीये। त्यामुळे एकजीव करून हे बॅटर बाजूला ठेवून द्यायचं आहे। आपलं बॅटर आता चांगलं तयार झालं आहे, जेणेकरून आपले पनीरचे क्यूब क्रिस्पी होतील। असं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे। आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया। आपण एक भांडं ठेवलं आहे गॅसवर। आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत। प्रमाणानुसार तेल घालून घेऊया। आता तेल थोडंसं गरम झालं की आपण हे क्यूब्स आहेत पनीरचे ते थोडेसे फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून याची चव अगदी छान लागेल। सगळे क्यूब्स आपण छान असे परतायला ठेवूया।
आपण याचे पकोडे करणार आहोत. पनीरला एक वेगळी चव येण्यासाठी आपण याला मॅरिनेशन केलं आहे. आता हे आपण चारी बाजूनी परतून घेऊया थोडेसे. पनीरचे क्यूब आपले छान फ्राय झाले आहेत. आपले हे बॅटर आता छान भिजून तयार झालं आहे. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. या कढईमध्ये आपण आता तेल तापवून घेतलं आहे आणि हे क्रिस्पी केलेले आपले पनीरचे तुकडे ते आता आपण आपल्या या बॅटरमध्ये घालूया. आता या बॅटरमध्ये आपण हे घोळवून घेऊया आणि हे पनीरचे क्यूब्स आपण तेलात सोडूया. आता छान हे क्रिस्पी होईपर्यंत मंद गॅसवरती ठेवून देऊया. असे छान क्रिस्पी पनीरचे हे क्यूब्स खाण्यासही एकदम चवदार आणि चविष्ट लागतात. क्रिस्पी पकोडे पनीरचे. आता आपण हे दोन्ही बाजूनी छान लाल करून घेऊया. अगदी मंद गॅसवरती आपण हे क्रिस्प करूया. अशा पद्धतीने आपण हे पनीरचे क्रिस्पी पकोडे तयार केले आहेत. आता आपण ते खाण्यासाठी सर्व करूया. चवदार आणि चविष्ट अशी पनीरचे क्रिस्पी पकोडे. अशा पद्धतीने आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत पनीर पकोडे तयार झाले आहेत. अगदी कुरकुरीत, एक वेगळ्या समारंभात किंवा स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी तयार आहे. पहा बरं आपले पनीरचे क्रिस्पी पकोडे कसे तयार झाले आहेत. क्रिस्पी, अगदी चवदार आणि चविष्ट. या पद्धतीने केल्यानंतर ते छान होतात. म्हणूनच आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.